मुंबईमध्ये डान्स बार पबवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। पालिका आणि पोलिसांकडून रात्रभर ही कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये वाशी, नेरूळ, सीबीडी मध्ये पोलिसांकडून तपास करण्यात येतोय। ही दृश्य आपण पाहतोय। नवी मुंबई, नेरूळ आणि सीबीडी मध्ये पोलिसांकडून रात्री पबवर आणि बारवर कारवाई करण्यात आलेली आहे। काहींचे परवाने देखील रद्द करण्यात आलेले आहेत। नवी मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन, उत्पन्न शुल्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाना शहरातील डान्स बार, पब, बार, अनधिकृत धाब्यांवर ही तोडक कारवाई करण्यात आलेली आहे। रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्यंत मोठे कारवाई करण्यात येत आहे। जे पब असतील, डान्स बार असतील, अनधिकृत जे ढाबे त्यांच्यावर कारवाई करण्यात आपण पाहू शकता। हा जो डान्स बारचा जो भाग होता तो पूर्णपणे काढण्यात येत आहे। संपूर्ण जे अनधिकृत जे भाग होता तो पूर्ण सगळं तोडण्याचं काम महानगरपालिकेचे प्रशासन, पोलीस, उत्पन्न शुल्क करतात। राहुल गेटे आल्यापासून पूर्णपणे जे अनधिकृत जे धाबे आहे, जे अनधिकृत हॉटेल आहे, ते कारवाई करण्याचं काम रात्रभर सुरू आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नवी मुंबई शहरामध्ये रात्रभर कारवाई करण्यात आले। नेरूळ असेल, बेलापूर असेल, अनेक शिरोनी या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली। राहुल गेटे यांनी पदभार घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे। त्यामुळे संपूर्ण जे डान्स बार असतील किंवा पब असतील यांच्यावर कारवाई करण्याचा रात्रभर सुरू आहे। त्यामुळे तो संपूर्ण नवी मुंबई पोलीस असेल, नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी हे पूर्णपणे काम करताना आहेत। त्यामुळे ज्या अनधिकृत पद्धतीने नवी मुंबईमध्ये जे गोष्टी होत्या त्या संपूर्ण नष्ट करण्याचं काम नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासन करताना दिसून येत आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त राहुल गेटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ही सर्वात मोठी कारवाई ओळखली जाते। कॅमेरामन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगडे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।